आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा देशातलं कापूस उत्पादन कमी झालं होतं. कापसाची गुणवत्ता देखील कमी झाली होती. त्यामुळं उद्योगांना कापूस अपुरा पडतो असं उद्योगांचं म्हणणं आहे. परंतु आपण जर बघितलं देशामध्ये कापसाचा पुरवठा आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतोय. सध्याचा बाजारभाव आपल्याला 8.5 ते 9,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. तसं जर पाहिलं तर आपल्या शेतकऱ्यांचा कापूस सध्या बाजारामध्ये खूपच कमी प्रमाणात येतोय. तो कापूस देखील शेतकऱ्यांचा अगदी नगण्य आहे. त्यामध्ये व्यापाऱ्यांनी जो कापूस साठवून ठेवला होता त्याचं प्रमाण जास्त असल्याचं बाजार समित्यांमधले व्यापारी सांगतायत, म्हणजेच खरेदीदार सांगतायत. आता हे झालं आपल्या कच्च्या कापसाचं की ज्याच्यामध्ये आपला सरकीसोबत कापूस असतो. रुईचे जर आपण बाजारभाव पाहिले तर रुईच्या बाजारभावामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये वाढ दिसून आली आहे. आपल्या कच्च्या कापसाच्या म्हणजे जे आपला शेतकऱ्यांचा कापूस आहे त्याच्या भावामध्ये देखील वाढ दिसून आली होती. कापसाचा बाजारभाव आता मागच्या आठवड्यापर्यंत किंवा आपण जर 15 दिवसाचा विचार केला तर तोपर्यंत बाजारभावामध्ये आपल्याला घट दिसून आली होती. त्याचं महत्त्वाचं कारण होतं सरकारनं काढलेलं आयात शुल्क. सरकारनं 11% आयात शुल्क काढल्यानंतर सातत्यानं बाजारभावामध्ये घसरण दिसून येत होती. रुईचा भाव किंवा आपल्या कच्च्या कापसाचा भाव जो आपल्याला जवळपास 9,000 रुपयांपेक्षा देखील जास्त दिसून येत होता, 9,500 रुपयांपर्यंत देखील भाव गेला होता, तर तो कमी होऊन 8,500 देखील खाली आला होता. परंतु आता मागच्या आठवडाभरापासून कापूस बाजारामध्ये देखील सुधारणा दिसून येते. CCIनं देखील कापूस विक्रीच्या दरामध्ये वाढ केली आहे.